विद्यार्थी आरोग्य जागृती अभियानाअंतर्गत मार्गदर्शन व्याख्यानांचे आयोजन. आदिम आदिवासी आरोग्यवर्धिनी फाउंडेशन संचालित श्री सुखप्रदा हॉस्पिटल, सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा आणि अकोले तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा प्रवक्ते शंकरजी गायकर यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रश्मी घोलप यांनी पौगंडावस्था, मासिक पाळीतील काळजी व महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले, तर दंतविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक घोडके यांनी मुखदंत आरोग्य, दातांची निगा आणि व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप भाटे यांनी केले. यावेळी आदिम आदिवासी आरोग्यवर्धिनी फाउंडेशनच्या उपक्रमांसह लवकरच सुरू होणाऱ्या रुग्णोपयोगी साहित्य बँक या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास डॉक्टर विवेक घायाळ, प्राचार्या सुनीता शेलार, दारुळे सर, प्राचार्य जनार्दन हासे, शांताराम साबळे, डॉक्टर सतीश वाळुंज, उपसरपंच सुभाष गायकर, शिवाजी आरोटे, रवी हांडे, योगेश आरोटे, भारत आरोटे, धोंडीभाऊ चव्हाण, गोकुळ आरोटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोले तालुका मेडिकल असोसिएशन, प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा, ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा आणि श्रीकृष्ण दूध उत्पादक सहकारी संस्था यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक. ते 12-16 वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये काही बदल होतात. ते बदल समजून घेणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचशा मुलांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी लव यायला लागते, हलकीशी मिशी फुटायला लागते, हलकीशी दाढी फुटायला लागते. जननेंद्रियामध्ये काही बदल होतात. जननेंद्रियाचा जो भाग असतो तिथे सुद्धा हलकीशी लव यायला लागते. आणि हा जो काही बदल आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा आणि विशिष्ट बदल असतो. तो समजून घेणं, त्या दरम्यान काही न्यूनगंड आपल्या शरीरामध्ये तयार होतात, ते सर्व दूर करणं ही खऱ्या अर्थाने शिक्षणाचा भाग असायला पाहिजे. अजून त्याच्यावर फारसं फोकस झालं नाही. तो समजून घेणं आणि त्याप्रमाणे आरोग्याच्या बाबतीतल्या लैंगिक शिक्षणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं फार महत्वाचं आहे. फार त्याविषयी डिटेल मी बोलणार नाही, वेळ खूप झालाय, तुम्ही कंटाळलेले दिसतायत. सो हे जे काही बदल आहेत हे पूर्ण समजून घेणं आणि ते ऍक्सेप्ट करणं, त्या दरम्यान इतर ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या टाळणं हे फार महत्वाचं आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी आपण त्या संदर्भातल्या आणखी डिटेल्स पुढच्या सेशनला बघूया. आज डॉक्टर रश्मी मॅडम यांनी मुलींच्या पौगंडावस्थेबद्दल माहिती दिली. डॉक्टर घोडके प्रतीकजी सर यांनी देखील मुलांच्या आरोग्याबद्दल, दंत आरोग्याबद्दल उत्कृष्ट अशा स्वरूपाची माहिती दिली. सो माझ्या सुखप्रदा हॉस्पिटलच्या वतीने, आदिम आदिवासी आरोग्यवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने आदरणीय विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर साहेब यांच्या संकल्पनेने सुरू असलेली ही गौडदौड आणखी व्यापक स्वरूपात यापुढे सुरू राहील. मी मनापासून आदरणीय शंकरजी गायकर साहेब, आदरणीय सर्वच गुरुजन, ऋषितुल्य अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व ज्यांनी या सर्व कामामध्ये मदत केली, माझ्या श्री सुखप्रदा हॉस्पिटलच्या वतीने, आदिम आदिवासी आरोग्यवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने, वरदविनायक ट्रस्टच्या कोतुळच्या वतीने मी शाळेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणखी काही सामाजिक विषय असेल तर त्या वेळेला आपण निश्चितपणे भेटत राहू. तुम्हालाही जरी काही आरोग्य विषयाच्या संदर्भातले, मुलांची काही गरज, मुलांच्या आरोग्याच्या संदर्भातला काही विषय असेल नक्की सांगा. त्या वेळेला आपण भेटू. तुमची जी काही नीड असेल आरोग्याच्या संदर्भातली ती सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि शिक्षकांना विशेष करून काही समाजसेवी संस्था असतील आपल्याशी निगडीत, एक रुग्ण उपयोगी साहित्य बँक आपण कोतुळमध्ये सुरू करतोय, ज्यामध्ये काही बेड रिडन पेशंट्स असतात, जसे की पॅरालायसिस झालाय, हार्ट अटॅक बसलाय, एक किचकट स्वरूपाच्या पायाच्या हाताच्या काही सर्जरीज झाल्यात, तर हे पेशंट बेड रिडन ज्या वेळेला होतात, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बऱ्याचदा ही पेशंट जागेवर राहून नंतर त्यांची प्रॉपर केअर न घेतल्यामुळे ते मृत्युमुखी पडतात.
ही गरज लक्षात ठेवून वरद विनायक ट्रस्ट कोतुळ यांच्या वतीने आपण रुग्ण उपयोगी साहित्य बँक सुरू करतोय. रुग्णांसाठी लागणारा वॉटर बेड, रुग्णांसाठी लागणारा एअर बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड, ऑक्सिजन सिलेंडर, त्याच्यानंतर कमोड चेअर, वॉकर, स्टिक्स आणि आणखीही काही ज्या बेड्स, फाउलर बेड्स आम्ही पेशंटसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचा देखील सक्रिय सहभाग असेल, परिसरातल्या सर्व डॉक्टरांचा सक्रिय सहभाग असेल. तर ह्या ज्या वस्तू आहेत रुग्ण उपयोगी वस्तू, ह्या आम्ही पेशंटला देण्यासाठीची बँक सुरू करतोय. आणि पूर्ण हिस्ट्री कॅन्सरच्या पेशंटची घेतली गेली. त्या हिस्ट्रीमध्ये एक प्रामुख्याने गोष्ट विचारली जाते की तुम्हाला काही व्यसन आहे का. त्या पेशंटला टोबॅकोचं म्हणजे तंबाखूचं व्यसन होतं आणि वयाच्या 12व्या वर्षापासून हे व्यसन त्या व्यक्तीला लागलं होतं. ज्या वेळेला हिस्ट्रीमध्ये ही गोष्ट आली आणि ल्युकेमिया साठीची जी काही ट्रीटमेंट आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्या व्यक्तीचा करायचा होता आणि त्याच्यासाठीची हिस्ट्री ही सगळी घेतली गेली, त्याला ट्रीटमेंट दिली गेली. अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जेव्हा इन्शुरन्स कंपन्या ह्या सगळ्या गोष्टीचा डिटेल अभ्यास करतात, आपल्याला पॅकेजेस देतात, ते अतिशय विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टीचा अवलोकन करून मग त्याचा निर्णय घेतला जातो. त्या व्यक्तीला बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी जी ल्युकेमियाची ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी 12 लाखाचा खर्च होता. फाईल ती इन्शुरन्स कंपनीकडे ज्या वेळेला गेली त्यावेळेला त्यांनी ती रिजेक्ट केली. आणि अतिशय वाईट गोष्ट की आपण बऱ्याचदा आरोग्यासाठी कुठल्याही प्रकारची तजवीज न करता बंद स्वरूपामध्ये आपला व्यवहार चालू असतो. आणि अतिशय वाईट गोष्ट ती ही होती की हिस्ट्रीमध्ये टोबॅको असल्यामुळे त्याची पूर्ण फाईल 12 लाखासाठी जी काही शासकीय अनुदान त्या व्यक्तीला येणार होतं, फक्त टोबॅकोमुळं ते सगळं रिजेक्ट झालं आणि त्या व्यक्तीला स्वखर्चाने पूर्ण ती कॅन्सरची ट्रीटमेंट करावी लागली. त्याचा जो परिणाम झाला, त्या फॅमिलीचं पूर्ण इकॉनॉमिकल सिस्टीम जे आहे, आर्थिक घडी जी आहे ती पूर्णपणे विस्कटली. त्याला त्याच्या वडिलांनी ठेवलेली जी काही जमीन असेल ती काडी मोल भावामध्ये ऐन वेळेला द्यावी लागली आणि स्वतःचा उपचार करावा लागला. ह्या आजाराचा जो बेस आहे, हा बेस टोबॅको पासून सुरू होतो. त्याचबरोबर ज्या ज्या गोष्टी आपल्याला टाळता येणं शक्य आहेत कॅन्सरच्या संदर्भातल्या व्यसनाने होणाऱ्या, सो जी काही व्यसनं असतील त्या सर्व व्यसनांपासून आपण दूर राहणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. त्याचबरोबर मुखदंत आरोग्य हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचं आहे. कुठल्याही आरोग्याची सुरुवात ही खऱ्या अर्थाने मुख दंत आरोग्यापासूनच साधली जाऊ शकते. कारण आपल्या चयापचय संस्थेचा सगळ्यात मोठा जो भाग आहे, सगळ्यात प्रारंभीचा जो भाग आहे, हा जीभ आणि दातापासूनचाच आहे. सो त्याचं आरोग्य तुम्ही सर्वजण बाळगाल, पाळाल आणि व्यसनांपासून खऱ्या अर्थाने दूर व्हाल. त्याची प्रचंड चीड आपल्या सर्वांच्या मनामध्ये असली पाहिजे. जर आपल्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल तर आवर्जून त्यांना सांगितलं पाहिजे व्यसनाचे दुष्परिणाम काय आहेत आणि त्याने आपली आर्थिक घडी कशा प्रमाणे विस्कटली जाऊ शकते, आपली फॅमिली कशा पद्धतीने डिस्ट्रॉय होऊ शकते. सो आज 2 विषयावर आपण या ठिकाणी मंथन केलं. जो मुलांसाठीचा जो विषय होता हा नंतर ठरवण्यात आला, जो मुखदंत आरोग्य आणि व्यसनापासून दूर राहण्याच्या संदर्भातला होता. आणि दुसरा मुलींच्या संदर्भातला विषय होता की पौगंडावस्थेमध्ये मुलांमध्येही बदल होतात, मुलींमध्ये बदल होतात. पण मुलींमधले बदल असे की ते आता व्यक्त करू शकत नाही, दूरगामी स्वरूपाचे बदल असतात, मानसिक पण असतात, शारीरिक पण असतात. सो त्याचं लेक्चर आज डॉक्टर रश्मी मॅडम ज्या स्त्रीरोग आणि प्रसूतीच्या संदर्भातल्या समुपदेशक आहेत. दुसरा एक विषय आदरणीय सरांकडनं आलाय की मुलांच्या शरीरामध्ये सुद्धा पौगंडावस्थेमध्ये काही बदल होतात, जे बदल आपण सर्वांनी समजून घेणे गरजेचं असतं. एक विशिष्ट वयामध्ये साधारण एक 10-12 वर्षाच्या आसपास
मुलांच्या आवाजामध्ये बदल होतो, काही हार्मोन्स जे आहेत ते विशिष्ट वयामध्ये आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये. ऐकताय का सगळे? बोर झालाय का? डोक्यावरनं जातंय का एखादं सगळ्यांचं? मिडल मिडल गुड मॉर्निंग. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. हसायचं नाही, मोठ्यांदा अयोध्येपर्यंत आवाज आता. जय श्रीराम. जय जय श्रीराम. या शाळेत सारा हा शिक्षक वृंद आणि तुम्ही आलेल्या माझ्या माता भगिनी, माता पालक, ही संख्या जरी कमी असली तरी 1-1-10च्या बरोबर आहे असं मी समजते. कारण ज्या महिला पालक, माता पालक आल्या नाही त्यांनी काय काय चुकवलं हे त्यांना तुम्ही जाऊन सांगायचं. हां, एक आणि माझ्या मुलींना हे शक्तिधारिणी, स्फूर्तिधारिणी, आधार स्तंभिनी वरदे, कर कमलांना कार्य सिद्धी दे, वाद विलासिनी शुभ दे. असं म्हणून सगळ्यांनी नमस्कार करा शारदा मातेला. जगदंबा शारदा मातेच्या चरणी विनम्र अभिवादन करू, विनम्र साष्टांग दंडवत करू, डोळे मिटा आणि शारदा देवीला डोळ्यापुढे आणा आणि सगळ्यांनी नमस्कार करा की या तुझ्या पालक अंगणात, म्हणजे एक प्रकारे शारदा मातेचं देऊळ आहे आणि या देवळामध्ये आम्ही तुझ्या चरणी लीन आहोत माते. आम्हाला छान बुद्धी, विद्या, बुद्धी नाही बरं, बुद्धी दे, विद्या दे आणि या 2 हातांना काम करण्याची शक्ती दे. शक्ती दिली, काम केलं की ती सिद्धीत जाण्याचा आशीर्वाद दे. बरोबर आहे ना? आणि उद्याच्या या तुम्ही सगळ्या मुली कोण आहात माहिती आहे का? कोण आहात? आज तुम्ही छोट्या छोट्या मुली आहात, अगदी छोट्या मुली, बालिका, किशोरी आणि मागे बसले आहेत ते आता तरुणी, हो ना? आणि त्या मागच्या बसलेल्या आहेत ना, थोड्या दिवसांनी काय होईल? शुभमंगल. आणि मग काय तुमच्या बरोबर? म्हणजे उद्याच्या सुजाण भारतीय स्त्री नागरिक तुम्ही आहात, बरोबर? आणि उद्या इथे ज्या बसल्या आहेत ना माता, तिथे उद्या तुम्ही पण बसलेल्या असाल तुमच्या मुलांच्या शाळेत. आणि म्हणून अय्या कबड्डी बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही कशा असल्या पाहिजे? सजग, सावध आणि काय? सक्षम, सबल, सुशिक्षित, सुसंस्कारित, हे सगळ्याचा कॉम्बो पॅक गाठोडं भरून तुमच्या बरोबर पाहिजे, हो ना? हो ना? तुम्हाला माहितीये मुलींकडे का लक्ष द्यायचं? तुम्ही कधी ऐकलंय का गं बाळांनो? तुम्हाला ऐकू येते शेवटच्या? तुम्ही कधी ऐकलंय का की पुरुषांचे सबलीकरण? तुम्ही काय ऐकलंय? मग काय ऐकलंय? महिलांचे, किशोरींचे. का बरं असं? कारण स्त्री, मुलगी, बालिका, किशोरी ही उद्याच्या पिढीमध्ये कायम कुटुंबाच्या केंद्रस्थानी असलेला घटक आहे, हो ना मॅडम? केंद्रस्थानचा घटक आहे. आणि केंद्रस्थान म्हणजे काय? तुम्हाला नाही म्हणत ते मुलींनो, जिथे आपलं काय काम नाही ते माझ्याकडे बघा. हा, केंद्रबिंदू म्हणजे काय? तुम्ही ते असं काढता कंपॉस घेऊन, काय काढता? वर्तुळ. आणि त्या कंपॉस मध्ये एक टोकाला पेन्सिल असते एका बाजूला आणि एक टोक फिक्स बसतं. कुठे? कागदाला बसतं ना? तुम्ही पण शाळेत काढलंय ना वर्तुळ? एक टोक फिक्स असतं आणि एक टोकाला पेन्सिल असते. जी फिक्स टोक आहे ना ते म्हणजे कुटुंबातली स्त्री आणि जे वर्तुळाचे बिंदू आहेत ना ते म्हणजे तिच्या कुटुंबातले सदस्य. मग कोण असेल? तिचा पती असेल, मुलं असतील, सासू सासरे असतील, भाऊ असेल, दीर असेल, नणंद असेल. आणि ती जी मुलगी फिक्स राहते ती जर इकडे तिकडे ढळली का ती ढळू शकते. कशाने? शिक्षण कमी असेल, ताकद कमी असेल. सबलीकरणाच्या अंतर्गत जे जे काही येतं त्या एका जरी घटकामधून त्या स्त्रीमध्ये कमतरता असेल तर ती स्त्री झोपून घेते, दुबळी पडते, एकटी पडते, अबल होते. आणि असं होऊ नये म्हणून
त्या केलेल्या बिंदूला मी नेहमी म्हणते की ती जो न हलणारा बिंदू आहे तो म्हणजे माझी पोरगी आहे, ती म्हणजे माझी मुलगी आहे, ती म्हणजे माझी माता आहे, ती म्हणजे माझी गृहिणी आहे. आणि ती जर हल्ली तर कुटुंबाचं जगमग होणं जगमगणं चालू होतं. आणि आपल्या देशात तर तुम्हाला सांगते की शी इज द वुमन, शी शुड ऑलवेज ऑन मूव. कळते? शी इज द वुमन, शी शुड ऑलवेज ऑन मूव. व्हेन शी मूव्स, हर फॅमिली मूव्स. Then her community moves, then the society moves, and ultimately the nation moves. कळलं ना आता? शी इज द वुमन, ती महिला आहे की जी मुवमेंट मध्ये पाहिजे. मुवमेंट म्हणजे काय? चालणं बसणं पळणं नाही ग. पळणं बसणं म्हणजे क्रिया नाही. मॅडम आपण सगळे संस्कृतमध्ये शिकलोय की स्त्री हा शब्द काय? स्त्रीचा मूळ धातू स्थै. तुम्हाला संस्कृत आहे का? हा. तर स्थै हा धातू म्हणजे काय? क्रिया. आणि मी जे मगाशी म्हटलं ना मूव म्हणजे काय? क्रिया, क्रियाशील, मुवमेंट, मुव्हिंग म्हणजे काय? आजूबाजूला काय चाललंय, समाजात काय चाललंय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, मनाळी विषयक म्हणजे मानसिक, शारीरिक म्हणजे मनोकायिक, आर्थिक, कामाच्या दृष्टीने जे काही घडामोडी चालले तर त्या गोष्टींना ही मुलगी, ही गृहिणी, ही महिला सजग पाहिजे. आणि शी शुड ऑलवेज ऑन मूव. हो ना ताई? आता एक बघा, ताई म्हटलं मागे काय बघायचं? मागे एक तरी दादा आहे का? आहे? मग ती मागची ताई ना? हो की नाही का ताई? बघा ताईच्याकडे. अरे देवा. तर म्हणून आपण काय करतो, महिलेच्या आरोग्यावर आपण फोकस टाकलाय. आपण म्हणजे कोणी? आपल्या पाठीशी असणारे आज कोण कोण आहेत आपल्या पाठीशी? डॉक्टर वाळुंजे आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे आमचे शंकरजी गायकर आहेत. शंकरजी गायकर सर आहेत. त्यांनी पालकत्वच घेतल्यासारखं आहे इथलं. आणि हे डॉक्टर दादा आहेत, PSC मधून आहेत, सरकारी दवाखान्यातलं. त्यांना काही मुलांमध्ये याची काय गरज? पण महिला सबल कशी करायची? ती पहिलीतल्या मुलीपासून सबल झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे म्हणून. आणि सक्षम का करायची? ती जर निद्रिस्त असेल, निद्रिस्त म्हणजे झोपाळलेली याला म्हणायचं, पण ती जर अशी कडक आहे आणि आपण म्हटलं हे हवं यू तर ती असं कडक खाते. एखादी मुलगी अशी देते हात, देऊ का नको, काय करू. मग ही सक्षमता कुठून आली पाहिजे? आपल्या डोळ्यात, आपल्या मनात, आपल्या कानात, आपल्या हातात, आपल्या पायात, आपल्या हृदयात, आपल्या काळजात आणि मग आपल्या स्नायूत सुद्धा. हो ना? कबूल? महात्मा कोणाकोणाला कबूल? बरोबर, हात खाली. तर ही सक्षमता म्हणजे काय? नुसतंच स्नायू बने का? एकदम ट्रायसेप बायसेप माहिती ना? ट्रायसेप बायसेप म्हणजे काय? नाही. सक्षम मन असेल, सुदृढ मन असेल तर सुदृढ शरीर होतं. मग आम्ही व्यायाम करायला नको का? सक्षम नको का? पाहिजे. शारीरिक क्षमता कशा कशात येते? योग्य आहार, विहार, व्यायाम, निद्रा म्हणजे झोप आणि पाणी. पाणी अति महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टीतनं शारीरिक सक्षमता येते. आता आहारामध्ये काय घ्यायचं? आहारामध्ये तुम्ही काय काय खाता सांगा बरं? भाजी, भाकरी, डाळ. हो ना? अशा किती मुली आहेत की मम्मी हे नको, कारल्याची भाजी नको? कोणीच नाही ना? कोणी एक सुद्धा मुलगी नाही म्हणत ना? सगळ्या खोटं बोलतायत ना? एक दिसली मला अत्यंत प्रामाणिक, किती म्हणते मला नको, पण कुठल्याही भाजीला आमटीला नाही न म्हणता जे पानात येईल ते, जेव्हा पानात येईल ते आणि जेवढं पानात येईल ते. पानात कोण वाढतं? आई वाढते. मग आईला माहिती आहे की नाही आपलं बाळ किती खातं, काय खातं? माहिती आहे की नाही?
त्यामुळे ती जे देईल तो आहार आपण घेतला पाहिजे. ती आत्ता जेवण करून हात धुतलं आणि ती परत म्हणते का की एक भाकरी होती खाऊन घे, म्हणते नाही. तर समतोल आहार हा तुम्ही पुस्तकात शिकला की नाही? पण मला नेहमी वाटतं समतोल आहार म्हणजे आई जो मायेने ताटातलं वाढते, मग उडदाची आमटी हो, वालाची उसळ हो, मूग मटकी हे सगळं खाणं आणि त्याच्यामध्ये प्रथिन कार्बोहायड्रेट. तुम्हाला एक माझी कविता ऐकू का? नक्की मला ऐकवलं, ऐकू का? शालू हिरवा डोईत मरवा हासू फुटे घालात, मैत्रिणी बाई आरोग्य ठेव झोकात, साजणी बाई आरोग्य ठेव झोकात, भाजी हिरवी गोड खोबरे तुझ्या सावे पाणी, दही दुभते धार तुपाची ताक सावे वाटी, मूग मटकीला मोड आणावे हिंग घालून खाया, मैत्रिणी बाई आरोग्य ठेव झोकात, रंग पांढरा नको नखांचा गाली यावी लाली, ताण मनाला नकोच कसला खुशीत गावी गाणी, हिमोग्लोबिन रक्त गटगट जाना तपासाया, मैत्रिणी बाई आरोग्य ठेव झोकात, साजणी बाई आरोग्य ठेव झोकात. ठेवणार का नाही आरोग्य झोकात? म्हणून तुम्हाला माझी कविता ऐकवली. आता त्याच्या पुढे अजून चार काढली आहे. त्याच्यामध्ये मी असं म्हटलंय की सगळ्यात गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवू नको ग बाई. तू शाळा शिकली आहे, तू विज्ञानाच्या आधाराने जा आणि दिवस तुझे हे फुलायचे, स्वप्नांच्या झुल्यावर झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, स्वप्नांच्या झुल्यावर झुलायचे. आता तुझ्या दारी तुझ्या मित्र येतील, सवंगडी येतील, मैत्रिणी येतील, त्यांच्याबरोबर हास खेळ मजा कर. हसावं वाटलं की हसायचं, आनंदाने उडी मारावी वाटली उडी मारायची, रडावं वाटलं मन मोकळं करावं, म्हणजेच जगणे. कळलं? आरोग्य हे आहाराबरोबर विहाराकडे जाताना या सगळ्या भावना आपल्याला दाटून आल्या की मोकळं होणं म्हणजे सुद्धा मुलींसाठी आवश्यक असतं. आणि त्या आहारामध्ये परत येते मी. ऐका बरं मुलींनो, मी उद्या नाही येणार आहे, आज ऐकणार ना? त्या आहारामध्ये 3 गुणांचा आहार असतो. एक राजस आहार, एक सात्विक आहार आणि एक तामस आहार. जसे खावे अन्न तसे घडते मन. जे खाल तसे तुम्ही कराल. हो ना ताई? हो ना? आजपासून एकही तुम्हाला पोरगी त्रास देणार नाही. जे पाण्यात पडले ना ते सगळे खाणार आहे. मग तुम्ही कंटाळणार नाही ना, संपलं म्हणणार नाही ना, परत कणिक मळून गव्हाचं पीठ मळून चपाती लाटणार ना? नक्की लाटणार. तुम्ही त्रास नाही देणार? नक्की नाही ना देणार? नाही. तर आहारामध्ये मी सांगत होते सात्विक आहार काय. तुम्ही जाता बघा, आता मी नुसती ऍक्शन करते, मग तुम्ही आहार ओळखायचा. आता तुम्ही गेलाय काय केलं? सात्विक आहार. त्याच्यात शिरा असतो, आपण त्याला शिरा नाही म्हणत, बुंदी असते, बुंदी नाही म्हणत, आपण त्याला म्हणतो प्रसाद. आणि कधी कधी चला चला पंक्ती दिला प्रसाद त्याची. आणि मग आम्ही काय म्हणतो, आम्ही सगळ्या भगिनी मैत्रिणी वर्ग काय म्हणतो, त्या प्रसादाला जशी चव होती तशी चव घरच्या आमटीला येत नाही. येते का? नाही. मग याला म्हणायचं सात्विक अन्न. दुसरं मी सांगितलं राजस, म्हणजे आपण लग्नाला गेलोय, छान बुफे, चायनीज
काय 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 काय. आणि लोक ना, आपण नाही घेत, काही काही लोक हवगटासारखं जेवढी डिश बघून घेतात, हे असं त्या कोशिंबिरीमध्ये गुलाबजाम जातोय, गुलाबजाममध्ये मंचुरियन, मंचुरियनमध्ये बासुंदी, असं सगळं घेतात. ते नक्की राजाचे, पण कशासाठी आणणं, कुठल्या पद्धतीने आणणं, कोणी केलेलं आणणं. आणि तामस आहार म्हणजे काय, काय काय टाकतात, आलं लसूण, लाल तिखट, काळा मसाला, गोरा मसाला, हिरवा मसाला, कोथिंबीर, सगळं सगळं, पाण्याची पेस्ट, त्याची पेस्ट, तर्री पातेल्यामध्ये एवढं सगळं तर्रीचा भाग, आणि मग म्हणतो काय झकास. हे अन्न तामस अन्न. तुम्ही असं अन्न खाल्लं तर तुमची भावना क्रूर होईल, तुम्हाला राग येईल. काही काही लोकांमध्ये रोज असं अन्न खातात, त्याच्यातलं काही नाही ते शिजवलं, कोणती तरी मान कापून, त्याचं मांस कापून असं खातात की नाही. काय खातात, कोंबडी खातात, बकरी खातात, बैल खातात, गाय खातात. हो, गाय, बैल, डुक्कर बोलणार. आणि अजून आपल्याकडे पलीकडे देश आहे, तर मी गेले होते चायनामध्ये, तिथे कुत्रा खातात, साप 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 साप, उंदीर, जुनाची उसळ, बेडू कसा टांगेल, छोटा मोठा दशपुष्ट, प्रोटीन आया फ्राय, प्रोटीन असतं म्हणतात, प्रोटीन. तर तुम्हाला मला सांगायचं काय, याला म्हणतात तामस आहार. अहो तिथे दारू करून ठेवतात चायनात, आणि त्याला म्हणतात रॅट वाईन. मी ज्यांच्याकडे गेले होते तो याच्या एवढा उंच बाटला होता मोठा, आणि त्याच्यामध्ये 2 असे होते, आणि वाईन करून ठेवली होती घरी, फळांच्या रसांची वाईन, आणि त्याच्यामध्ये असं कोंबून काय टाकले होते, उंदीर आणि स्नेक. एका ह्याच्यात स्नेक, एका ह्याच्यात रॅट. आणि ते म्हणजे तुम्ही आमच्याकडे इंडियन गेस्ट म्हणून बसा घ्या. तुम्ही हे पिता शी. आणि आपण काय खातो, आपला स्थायी भाव हा सात्विक अन्नाचा आहे. आपलं आपण काय करतो, तांदूळ भाजतो, नंतर त्याचे पाट्यावर वाटतो, जिरं हिंग टाकतो. हे मला इकडे आहे का, मला तुझी मदत हवी आहे, इकडे एक मिनिट इकडे. ते खूप मारामारी करतायत मला बसून, सक्षम आहेत जास्त. झाशीची राणी, झाशीची राणी नाही, झाशीची राणी अशी मारामारी नाही. तुझ्या फिल्ममध्ये तलवार घेऊन चल, मी दाखवते. तर मुलींनो, सात्विक आहार हा आपला स्थायी भाव आहे, आणि म्हणूनच आहाराला इतकं रोटी आणि बेटी ही सांगड आपल्या संस्कृतीने घातली. म्हणूनच अगदी पुढे तायांनो, जेव्हा अगदी पुढे तुम्हाला आम्ही म्हटलं असं होणार आहे आता थोड्या दिवसांनी, 2-4 वर्षात, तेव्हा आपल्याला कुणी भुरळ करू दे, काही घेऊ दे, पण आपण हे जे खाणारे लोक आहेत त्यांच्याकडे जावं. हे मी आईसारखं सांगते, हो की आपण हे खातोय, मेथीची भाजी, पालकची भाजी, आणि जे गाय खातात, बैल खातात, त्यांच्याकडे लग्न होऊन जायचं का नाही. आपण गाईला पहिली गरम पोळे देतो दादा, आणि तिला नमस्कार करतो, तिची शेपटी डोक्यावर लावतो, आणि डॉक्टर म्हणून सांगते की गोमातेसारखी दैवत नाही, तिच्या बरोबर राहा, तिला तुम्ही प्रदक्षिणा घाला, तिची शेपटी फिरवा, ब्लड प्रेशर कमी होतं. अशी गाय असताना आपण कोणाच्या तरी बरोबर, कोणीतरी चकाचक कपडे घातले, छान सेल बिल, काय सेलचं नाव त्यांना माहितीये, तुम्हाला पण माहितीये, फॉग. आणि तो फॉग मारून आलं, तुम्ही बरं ऐका, लक्षात ठेवा, आपल्या पोरी काय करतात, कोणाच्या मागे आहेत, कोणाला फोनवर मेसेज करतात, कसं वागतात, तुमच्या नजरेत थोडंही सुटता कामा नये. नाही तर तुम्ही तुमच्या फोनच्या स्क्रोलिंगमध्ये आणि यांच्या फोनच्या असं घडता कामा नये. हे सगळं आहारावर अवलंबून आहे. म्हणून आहार योग्य पाहिजे. आता इकडे बघू, आता आपण आले आहार तर कळला ना. बरं, किती मुली चहा पितात? खूप चहा प्यायला का? दिवसात नाही एकदा प्यायला ती तरी बरं नको.
छोटा कप. आणि चहा पिताना जर तुम्ही कोरा चहा प्यायला सगळ्यात उत्तम. हां, उत्तम. त्याच्यामध्ये तुम्ही गवती चहा घाला, तुळस घाला, अशा पद्धतीने. आपण वडापाव किती खातात? सगळ्या खातात. मी तर खाते, मी पहिले हातवर केलं. हां, पण वडापाव खायची सुद्धा वेळ. वडापावचं उदाहरण आहे. पण जे मैद्याचे पदार्थ आहेत ते कमी खाल्ले पाहिजे. या वय वाढत चाललेल्या मुलींचं सांगते. मैद्याचे पदार्थ हे बाजूला ठेवणं आवश्यक आहे. एक चवीचा बदल म्हणून महिन्यात एखाद 2 वेळेला जर वडापाव खाल्ला चालेल, पिझ्झा खाल्ला चालेल, बर्गर खाल्ला चालेल. पिझ्झा तुम्हाला घरी करता येतं हे माहिती आहे का? जाड पोळी लाटायची, तव्यावर अर्धवट भाजायची आणि मग सगळ्या भाज्या छान शिजवून त्याच्यावर थर द्यायचा, परत तव्यावर टाकायची, झाला पिझ्झा. आणि सॉस खायचा का? नो, टोमॅटोची चटणी करायची, नारळाची चटणी करायची, कळलं, पुदिन्याची चटणी करायची आणि त्याच्याबरोबर खायचं. केचप आणि बाहेरच्या वस्तू खायच्या नाही. आहारामध्ये 5 फूडचं स्पेलिंग माहिती आहे? सांगा बरं. एक पुडी. हां, तर 1 पासून सुरू होतं की नाही? पहिलं सांगते तुम्हाला फूड मधलं, फ्राईड फूड. पहिला 1 काय? फ्राईड फूड. दुसरं फॅशनेबल फूड. आपण खातो कुठे ताई? इथे, म्हणजे तालुका अकोले. मग आपण जिथे राहतो तिथे जे पिकतं, सीझनला जी फळं येतात ती आपण खाल्ली पाहिजे. आणि शहरामध्ये काय म्हणतात माहिती का? आम्हाला रानभाज्या आणा ना, किती पण पैसे देऊन घेऊ, आणि आपल्याला फुकट मिळतात, आपण खात नाही. रानभाज्या म्हणजे काय? त्या गायपाकाला कोंब येतो, सोट, त्याला फुलं येतात, चारीची फुलं येतात ना? हां, मला सगळ्या भाज्या आवडतात. तुम्हाला आवडतात? ती उंबरं येतात, उंबराची भाजी, आणि ही खाणं या मुलींच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. फॅशनेबल, फ्राईड, फास्ट फूड. फास्ट फूड म्हणजे काय? 2 मिनिट्स मॅगी. एकदा खा, हरकत नाही. खावं वाटत होतं मॅडम, खा एकदा. हां, सारखं नाही. त्याच्यापेक्षा भाजणीचं थालीपीठ, 4 प्रकारची पीठ आहेत. डाळीचं म्हणजे बेसन पीठ आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, हुलग्याचं पीठ आहे. एकत्र करा, कांदा कापा, लसूण मिरची ठेचा, कोथिंबीर चिरा, त्यात टाका आणि छान थालीपीठ लावा. दारोळे सर, ज्युनियर कॉलेज इन्चार्ज JR सर, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होतोय ते सुखप्रदा हॉस्पिटलचे डॉक्टर वाळूंज, डॉक्टर गोडके, त्याचबरोबर आमचे सन्मित्र भाटे साहेब यांच्या या सगळ्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न होतोय. गोडके डॉक्टरांनी मुख आरोग्य या संदर्भामध्ये आपल्याला मौलिक असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर वाळुंजांनी हा कार्यक्रम घडवून आणला, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पौगंडावस्थेतील जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि आमचे सन्मित्र भाटे साहेब यांनी जी काही मेडिकलची बँक बनवायची आहे, वैद्यकीय उपकरणांची बँक, ही संकल्पना खरं तर त्यांच्या भावाच्या गरजेतून ती त्यांच्या मनामध्ये आली आणि त्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम कोथरूड परिसरामध्ये, ब्राह्मणवाडा परिसरामध्ये नेहमीच चालू असतात. तर ते या ठिकाणी आले, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला, तुमचेही या निमित्ताने आभार मानतो. आमचे सन्मित्र सन्माननीय पत्रकार संजयजी गायकर हे या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी या सगळ्यांचं वार्तांकन केलं, नेहमीच त्यांची मदत असते. त्यांचे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. अशा काही वस्तू जर असतील आपल्या पेशंटने वापरलेल्या, वा आपल्याला इंटरेस्ट असेल की अशा वस्तू देऊन आमचा सुद्धा सामाजिक उपक्रमामध्ये आपण मिळवून दिल्या, तरी मी आग्रहाने आपल्याला विनंती करतो की त्यासाठी आपण सहकार्य कराल. आणि ज्या कुणाला या वस्तू लागणार आहेत तर आग्रहाने आदरणीय प्रदीपजी भाटे साहेब असतील किंवा माझं सुखप्रदा हॉस्पिटल असेल किंवा असोसिएशनच्या आमच्या कुठल्याही मेंबरला तुम्ही सांगितलं तरी ती तुम्हाला योग्य अशा रेंटेड गोष्टीमध्ये ती तुम्हाला मिळून जाईल, जेणेकरून आपल्याला आपल्या जवळचा नातेवाईक असेल आपला. या मुली ज्या वेळेला वयामध्ये येतात त्यावेळेला त्यांच्या
त्यांच्यामध्ये काही शारीरिक बदल होत असतात. त्या शारीरिक बदलाविषयी आणि त्या काळामध्ये घ्यावयाची जी काळजी आहे, त्या वेळेला काय काळजी घ्यावी याबद्दल आपल्याला माहिती सांगण्यासाठी आलेले आहे. आपल्या शाळेतर्फे मी त्यांचे स्वागत करते आणि मॅडमला आपल्या चर्चा करण्यासाठी